महापालिका निकालानंतर भाजपच मोठा पक्ष असेल, मुंबईत महायुतीचीच सत्ता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार, मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही, पालिका आयुक्त गगराणींकडून स्पष्ट। आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार, ही नवीन प्रथा कुठून आली? ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? हा नियम विधानसभा लोकसभेला का नाही आणला? राज ठाकरेंचा सवाल। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी, बावनकुळेंची टीका तर लोकांची भेट घेणं हे नियमातच, बावनकुळेंकडून स्पष्ट। बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधातील अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करताय, हायकोर्टात ॲडव्होकेट सरोदेना सुनावलं, दंडही ठोठावला। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन, अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरत आहेत, आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम, 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान, 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रांवर।